नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये सेफ्टी किट, डिनर सेट, SSC किट म्हणजेच आवश्यक वस्तूंच्या संचाचा समावेश आहे. या वस्तूंचे जिल्हानिहाय वाटप आता सुरू झालेले आहे. आज कोणत्या जिल्ह्यात वस्तूंचं वाटप सुरू आहे, कोणत्या तारखेला वाटप होणार आहे, तसेच डिनर सेट, SSC किट आणि शिष्यवृत्तीच्या क्लेमबाबत सध्या काय स्थिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. धुळे जिल्ह्यात 19 आणि 20 ऑगस्टला भांडी वाटप. 19 ऑगस्ट 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची माहिती. धुळे जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांडी अर्थात वस्तुसंचाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात हे वाटप 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील ज्या बांधकाम कामगारांनी या वस्तुसंचासाठी पात्रता किंवा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांनी या वाटपाची नोंद घ्यावी. ज्यांना वस्तुसंच मिळणार आहे त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन तो घेऊन यायचा आहे. त्यामुळे आज आणि उद्या म्हणजेच 19 व 20 ऑगस्ट या तारखा धुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाच्या आहेत. आता जाणून घेऊया, फोन आलेला नसेल किंवा वस्तू मिळाल्या नसतील तर काय. काही बांधकाम कामगारांना त्यांच्या एजंटकडून अद्याप फोन आलेला नसेल. तसेच काही कामगारांनी ऑनलाईन क्लेम केलेला असू शकतो, मात्र त्यांच्या नोंदीमध्ये असलेला मोबाईल नंबर बदललेला असेल किंवा क्लेमच्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी आलेली असेल. काही कामगारांची अपॉइंटमेंट आधीच बुक झालेली असू शकते, परंतु त्यांना अद्याप भांडी किंवा वस्तुसंच मिळालेला नसेल. अशा परिस्थितीत लगेच चिंता करण्याची गरज नसून संबंधित वाटपासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. यामागे वाटपाचे लक्षांक आणि उपलब्धतेनुसार वस्तूंचे वितरण केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी एका वेळी कमी प्रमाणात वस्तू उपलब्ध होऊ शकतात आणि त्यानुसार वाटपाचा कालावधी बदलू शकतो. पुढील काळातही भांडी वाटप होण्याची शक्यता. ज्यांना सध्या वस्तुसंच मिळालेला नाही त्यांना पुढील काळात वाटप होऊ शकते. म्हणजे सध्याच्या वाटपामध्ये वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून क्लेम संपला असे समजू नये. वाटपाचे काम उपलब्ध लक्षांकानुसार सुरू असल्यामुळे काही कामगारांना पुढील कालावधीत वस्तू मिळू शकतात. त्यामुळे ज्यांना एजंटकडून फोन आलेला नाही किंवा ज्यांची अपॉइंटमेंट असूनही वस्तू मिळालेल्या नाहीत त्यांनी काही काळ प्रतीक्षा करायची आहे. डिनर सेट आणि SST किटसाठी अपॉइंटमेंट. आता डिनर सेट आणि SSC किटच्या अपॉइंटमेंटबाबत ही माहिती समजून घेऊया. दिलेल्या माहितीनुसार या किटसाठी अपॉइंटमेंटची प्रक्रिया 31 ऑगस्टपासून सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यानुसार ही प्रक्रिया कुठे सुरू आहे आणि कुठे वेबसाईट बंद आहे याबाबत अजून स्वतंत्र अपडेट उपलब्ध झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची प्रक्रिया एकसारखी असेलच असे नाही. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याशी संबंधित अपॉइंटमेंटची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. नवीन जिल्हानिहाय अपडेट उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीचा क्लेम सुरू. आता बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित महत्त्वाची माहिती पाहूया. शिष्यवृत्तीचा क्लेम पुन्हा सुरू झालेला असल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे. 9वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शिष्यवृत्तीचा क्लेम करता येणार आहे. यामध्ये 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या वर्गांमध्ये शिकणाऱ्या मुलांचा समावेश आहे. तसेच 12वी नंतर तुमची मुले डॉक्टर, इंजिनियर किंवा मेडिकल आणि फार्मसी सारख्या शिक्षणामध्ये असतील तर त्यांच्या शिक्षणासाठीही शिष्यवृत्तीचा क्लेम करता येऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे. 1ली ते 14व्या वयोगटातील मुलांसाठी वस्तुसंच योजना. ज्या बांधकाम कामगारांची मुले 1ली ते 14व्या वयोगटामध्ये आहेत त्यांच्यासाठी वस्तुसंच योजनेचा क्लेम करण्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच 1 वर्षापासून 14 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांसाठी या वस्तुसंच योजनेचा क्लेम करायचा आहे, अशी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे वय या गटात येत असेल तर संबंधित वस्तुसंच योजनेच्या क्लेमची प्रक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे. 9वीच्या आतील मुलांची शिष्यवृत्ती आणि घरकुल क्लेम बंद. याचबरोबर एक महत्त्वाचा बदल देखील सांगण्यात आला आहे. 9वीच्या आतील मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीचा क्लेम सध्या बंद करण्यात आलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे 1ली पासून 8वी पर्यंतच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीचा क्लेम सध्या करता येत नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. अशा मुलांसाठी वस्तुसंच योजनेचा क्लेम करण्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. तसेच बांधकाम कामगारांसाठी असलेल्या घरकुल योजनेचा क्लेम देखील सध्या बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. घरकुल योजनेची अपॉइंटमेंट सध्या बंद. काही बांधकाम कामगारांकडून घरकुल योजनेचा क्लेम कसा करायचा याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. मात्र सध्या घरकुल योजनेचा क्लेम बंद असल्यामुळे त्याची अपॉइंटमेंट ही बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून सध्या घरकुल योजनेचा क्लेम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांनी ही माहिती लक्षात घ्यावी. घरकुल योजनेचा क्लेम पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल. म्हणजे सध्या घरकुल योजनेची प्रक्रिया बंद आहे.
आणि क्लेम सुरू झाल्यावर त्याची माहिती पुन्हा उपलब्ध करून दिली जाईल. सेफ्टी किट, डिनर सेट आणि SSC किटसाठी पुढील प्रतीक्षा. आता शेवटी सेफ्टी किट, डिनर सेट आणि SSC किटच्या अपॉइंटमेंटबाबत एक महत्त्वाची माहिती आहे. या अपॉइंटमेंटसाठी पुढील कालावधीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 21 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर असा कालावधी सांगण्यात आला आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात 31 तारीख नसल्यामुळे या तारखांबाबत अधिकृत किंवा स्पष्ट अपडेट उपलब्ध झाल्यास त्यानुसार माहिती पाहणे आवश्यक राहील. म्हणून सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये सेफ्टी किट, डिनर सेट किंवा SSC किटची अपॉइंटमेंट उपलब्ध आहे का याकडे लक्ष द्या आणि नवीन जिल्हानिहाय अपडेटची प्रतीक्षा करा. आता घरकुल योजनेबाबत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही बांधकाम कामगारांकडून घरकुल योजनेचा क्लेम कसा करायचा, अपॉइंटमेंट कशी घ्यायची अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. परंतु सध्या घरकुल योजनेचा क्लेम बंद असल्याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अपॉइंटमेंट देखील सध्या बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या घरकुल योजनेचा क्लेम करण्यासाठी प्रक्रिया शोधत असलेल्या कामगारांनी ही माहिती लक्षात ठेवावी. क्लेम बंद असताना वारंवार त्याच प्रक्रियेचा प्रयत्न करून गोंधळ करून घेण्यापेक्षा क्लेम पुन्हा कधी सुरू होतो याची माहिती येण्याची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरकुल योजनेचा क्लेम पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याबाबत माहिती उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे घरकुल योजनेची प्रक्रिया सध्या बंद आहे ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावी. याचप्रमाणे सेफ्टी किट, डिनर सेट आणि SSC किटच्या अपॉइंटमेंटबाबतही जिल्ह्यानुसार परिस्थिती वेगळी असू शकते. काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू असू शकते तर काही जिल्ह्यांमध्ये वेबसाईट बंद असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची माहिती स्वतंत्रपणे पाहणे आणि नवीन जिल्हानिहाय अपडेटची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे ठरते. आता जाणून घेऊया आजच्या संपूर्ण माहितीतून काय लक्षात ठेवायचे. तर बांधकाम कामगार मित्रांनो, आजच्या माहितीत 19 ऑगस्ट 2026 रोजी धुळे जिल्ह्यात भांडी किंवा वस्तुसंचाचे वाटप सुरू आहे आणि हे वाटप 19 व 20 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये होणार आहे. ज्यांना एजंटकडून फोन आलेला नाही, त्यांचा मोबाईल नंबर बदललेला आहे, ज्यांनी ऑनलाईन क्लेम केला आहे किंवा ज्यांची अपॉइंटमेंट असूनही वस्तू मिळालेल्या नाहीत, अशा कामगारांना पुढील काळात वाटप होण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्याचबरोबर शिष्यवृत्तीचा क्लेम सुरू झालेला असून 9वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तसेच पुढे डॉक्टर, इंजिनियर, मेडिकल किंवा फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी क्लेम करता येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 1ली ते 14व्या वयोगटातील मुलांसाठी वस्तुसंच योजनेचा क्लेम करण्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे 9वीच्या आतील मुलांचा शिष्यवृत्तीचा क्लेम आणि घरकुल योजनेचा क्लेम सध्या बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून बांधकाम कामगार मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील वाटपाची तारीख, तुमची अपॉइंटमेंट, तुमचा क्लेम आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित योजनेची स्थिती याकडे लक्ष ठेवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुमच्या इतर बांधकाम कामगार मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बांधकाम कामगारांच्या योजना, भांडी वाटप, सेफ्टी किट, डिनर सेट, SSC किट, शिष्यवृत्ती आणि इतर संबंधित अपडेटची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील आणि नवीन महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.